शेतकऱ्याच्या घरातच फक्त पहिलवान जन्माला यायचे, आपल्याला माहित असेल. त्याचं कारण मार्केटमधली दूध पावडर खाऊन पहिलवान घडू शकत नाही. त्यासाठी गाई म्हशीचं दूध प्यावं लागतं आणि ते दूध फॅटचं दूध असतं. आणि गाई म्हशी फक्त शेतकऱ्याच्या दारात असतात, कारण शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेला चारा त्या गाई म्हशींना घातला जातो. आता शेतकऱ्याच्या शेतातला चारा संपायला लागला, शेतकऱ्याच्या शेतातला चारा संपला बांधवांनो, आणि शेतकऱ्याच्या दारात असलेल्या ज्या गाई म्हशी आहेत त्या गाई म्हशी सुद्धा विकायची वेळ आता. म्हणजे मी 11वीला गेल्यानंतर काका मला एक दुर्बुद्धी सुचली की आपण पहिलवान झालं पाहिजे. आणि माझ्या जवळच्या एका मित्राला विचारले की बाबा मला पहिलवान व्हायचं, काय केलं पाहिजे? तर तो म्हटला एक साधी गोष्ट आहे तुला सांगतो. एका गावातनं बोळात असा मी चाललो होतो. मी म्हटलं फापट पसारा काही सांगू नको, मला पहिलवान व्हायचंय तसं काहीतरी सांग. तर तो म्हटला ऐक तर पुढचं. मी असा गावागावातनं एका बोळात चाललो होतो. त्या बोळामध्ये एक बाई उभा होती. त्या बाईने नजरेने इशारा केला, मला आतल्या खोलीत बोलावलं. मी म्हटलं हे बघ फालतू काय सांगू नको. तो म्हटला पुढचा ऐक तर. तिनं मला माझा शर्ट काढायला सांगितलं. मग काय शर्ट काढला, परत बनेन काढ म्हटले, बनेन काढलं, आणि परत पप्प्या म्हणून तिच्या बारक्या पोराला हाक मारले. तिचं पप्प्या म्हणून एक बारकं पोरगं पळत पुढे आलं आणि ती म्हटली हे बघ पप्प्या, रोज तांब्यावर दूध पियत जा, नाही तर ह्याच्यासारखा हाडेल कातडी एक होईल. मी जरा आत्मचिंतन करावं म्हटलं. घराकडे गेलो आणि आईला म्हटलं तांब्यावर राहिलं, निदान अर्धा तांब्या मला आजपासून दूध प्यायला ठेव. तर आई म्हटली ठीक आहे, पण पहिल्यांदा दुधाची वही तपासून बघ. बांधवांनो मी वही तपासून बघितली. प्रत्येक महिन्याच्या शेवटी आमच्या अंगावर गवळ्याची उचल 2000-3000 रुपयांची होती. 1.5 वर्षांनी मस होती बांधवांनो, 1.5 वर्षांनी मस आटली, पण आमच्या अंगावरची गवळ्याची उचल काही भेटली नाही. 10-12 हजार रुपये उचल वर्षाकाठी होती. मग मस विकायची ठरवली. पूर्वी शेतकऱ्याच्या भावना मुक्या जनावरांशी जोडल्या गेल्या होत्या, काळ्या मातीशी जोडल्या गेल्या होत्या. आता थोड्याफार शेतकऱ्यांच्या भावना सैल व्हायला लागल्यात आणि त्याला आता कुठं अर्थकारण कळायला लागलं. म्हणजे त्याच्या डोक्यात आलं की म्हैस विकावे. मग आमच्या शेतकरी बापाने एका गिरायकाला निरोप पाठवला की आमची म्हैस विकायची. बांधवनो तो गिराईक आलं. गिराईक आमच्या म्हशीच्या दावणीत उभा होतं. दुसऱ्या बाजूला त्या दावणीत माझा बाप उभा होता. त्या म्हशीच्या डोळ्यातनं टप टप पाणी माझ्या बापाच्या पायावर गळत होतं आणि माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी त्या म्हशीच्या शिंगावर पडत होतं. एक वाक्य खरं सांगतो मी तुम्हाला, नोट करून घ्या. या जगाच्या पाठीवर मुकी जनावर ज्याच्यावर जीव लावू शकतात आणि जो मुक्या जनावरांवर जीव लावू शकतो असा एकमेव माणूस आहे, तो माणूस म्हणजे शेतकरी. लक्षात. आणि त्यामुळं ती म्हैस रडत होती, माझा शेतकरी बाप रडत होता. त्या म्हशीची रवानगी दुसऱ्या ठिकाणी झालेली होती. आता नुकती आम्ही जनावर विकतोय असं अजिबात नाही. मी मगाशी एक बातमी वाचली की आपल्याकडे समजा, मी कमीत कमी प्रमाण सांगतो, 10 लिटर दुधाचं जर प्रोडक्शन होत असेल तर विक्री किती आहे माहित आहे? जवळपास 50 लिटर. आता ती कोट्यवधी लिटर मध्ये तुम्ही धरा. एवढं लिटर दूध बाजारात येतं कुठून? त्याच्यामध्ये जर भेसळ होत असेल, त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण वाढत असेल तर तो काय आमचा शेतकरी करत नाही. कारण शेतकऱ्यांना आजवर नीतिमत्ता सोडलेली नाही, त्याचा स्वाभिमान सोडलेला. ज्याच्या डोक्यात अर्थकारण घुसलं, ज्याला पैसा मिळवायचा असं डोक्यात आलं, त्या प्रत्येकाने त्याच्यामध्ये पाणी मिसळलं आणि ते दूध आता बाजारात आलेलं आपल्याला बघायला मिळते. माणसांच्या आरोग्याशी खेळ करत असताना शेतकरी मात्र सावध असतो. ते मध्यस्थी सावध नसतात ज्यांना पैसा मिळवायचा असतो. पण शेतकऱ्याच्या दारातली जनावरं संपत गेली. आज दुर्दैवानं दुभती 4 जनावर जरी आपल्या दारात असले तरी सुद्धा घरात मुकाट्यानं काळा चहा पितात. खराय का खोटा आहे? आपण दुधाचा चहा पित नाही, कारण आपल्या डोक्यात आता अर्थकारण घुसले, दुधातनं पैसा मिळाला पाहिजे हे डोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला पाहुणा जर चुकून एखादा दारात आला तर आमची माऊली मागच्या दाराने शेजाऱ्याच्या घरात जाते आणि कपवर दूध घेऊन येते आणि त्याचा चहा करते. आता थोडं बरं झालंय, पाहुणं आल्याबरोबर ब्लॅक टी मागते, ते थोडं प्रतिष्ठेचं झालंय. पण आमच्या दारातली जनावरं संपायला लागले, आमची शेती संपायला लागली. उद्योगपतीच्या घरात एखादं पोरग जन्माला आलं तर ते उद्योगपती म्हणून येतं, लक्षात घ्या. पण शेतकऱ्याच्या घरामध्ये पोरग शेतकरी म्हणून कधी जन्माला येत नाही, ते कर्जात जन्माला येतं. जन्माला येतानाच कर्जात जन्माला येतं, आयुष्यभर कर्जात जगतं आणि मरताना कर्जात मरतं. त्या आज्या पंजानं कधीतरी 2 लाखाचं कर्ज काढलेलं असलं तर ती त्यात आणखी 2-4-6 लाखाची भर टाकते आणि पुढच्या पिढीकडे खांदे पालट करते. आमच्या आयुष्यात नवीन काही बदल होत नाही. मग आता शेतकऱ्यांना जनावर विकले, फक्त काळी आई विकायची बाकी होती. तुमच्यापैकी किती शेतकरी आहेत मला माहित नाही, तुम्ही काय प्रामाणिकपणाने हात वर करून आता एवढे पब्लिक मध्ये सांगू शकणार नाही याची मला जाणीव आहे की आपण काळी आई विकली नाही पाहिजे असं आपल्याला आजपंज आपल्याला सांगत होतं. आमच्या तासगाव तालुक्यामध्ये अनेकांनी शेतजमिनी विकल्या नाईलाज म्हणून. आता शेती विकल्यानंतर जर 1 एकर विकली तर 10 लाख 20 लाख रुपये येत असतील आणि ती शेती 20 वर्षात आपल्याला जर 20 लाख देत नसेल तर शेती विकलेली बरी नाही का असं शेतकऱ्याच्या डोक्यात आहे. आणि मग तो शेती विकायला सुरुवात करतो.
आता शेती विकल्यावर शेतकरी 10 लाखाचं 20 लाखाचं काय करतो? एखादा धंदा उभा केला पाहिजे, एखादा बिझनेस उभा केला पाहिजे, पण करत नाही. ती पटकन पोरीचं लग्न आवरून घेते, पोराचं लग्न आवरून घेते. पोराला कुठेतरी शिक्षणाला पैसे भरायचे असले तर ते पैसे भरत आहे आणि त्या सगळे पैसे संपवते. आज शेतकरी राहिलेला नाही, स्वतःची जमीन विकून दुसऱ्याच्या बांधावर हाडाची काड्या करते, तिथं शेतमजूर झाला. अशी आपल्या भागात उदाहरणं काही मला वाटतं असू शकतात. तेव्हा शेतकरी शेतमजूर होण्यापर्यंतचा मोठा प्रवास झाला आणि त्यावेळी 1-2 वर्षांपूर्वी एक बातमी आली की एका कैद्याला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली जन्मठेपेची आणि त्याच्या पुढे एक पर्याय ठेवला. तुला जन्मठेप तर होणार आहे, पण दुसरा एक पर्याय आहे की 7 एकर कोरडवाहू जमीन आहे, तू जमीन कसणार का? तो म्हटला ठीक आहे, इकडे जन्मठेपेची शिक्षा भोगण्यापेक्षा शेती जाऊन केलेली बरी, निदान 4 माणसात सन्मानाने जगता सुद्धा येऊ शकते. मग शेती करायची ठरवली. तो शेती करायला गेला. 2 वर्षात त्याने न्यायाधीशांकडे अर्ज केला की न्यायाधीश महाराज, एक वेळ मला फसवलं, पण शेतकऱ्याचं जगणं नको. ही शेतकऱ्यांची अवस्था, हे शेतकऱ्यांचं जगणं आहे. आणि मी थोडं त्याच्यावर संशोधन करायचा प्रयत्न केला भाऊ, की शेतकऱ्याचं जगणं आत्ताच असं आहे का? तर 350 वर्षांपूर्वी आमच्या संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला होता की बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंबेची असतो मेलो. देवा बरं झालं मला शेतकरी म्हणून जन्माला घातला, नाही तर मी अहंकाराने मेलो असतो, गर्वाने मेलो असतो. म्हणजे निगर्वी असणं किंवा निरहंकारी असणं म्हणजे शेतकरी असणं. तर दुसऱ्या बाजूला तेच तुकाराम महाराज असं म्हणतात की मडे झाकून या करती पेरणी कुणबियाची वाणी लावला आहे. अर्थात शेतकऱ्याच्या घरामध्ये जर कुणी मेलेला असेल तर त्या मड्यावर पांघरून घालून सुगीच्या काळामध्ये शेतकरी पेरणी करण्यासाठी बाहेर पडत असतो. ही शेतकऱ्यांची अवस्था 350 वर्षांपूर्वी. मग नंतरच्या काळामध्ये काय, तर 1928ला ब्रिटिश सरकार ज्यावेळी भारतात होते, 1928ला एक कमिशन आलं, रॉयल कमिशन फॉर ऍग्रिकल्चर. आणि त्या कमिशननं भारतीय शेतीची बांधवांना 2 वैशिष्ट्ये सांगितली. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य होतं की शेती हा एकमेव असा उद्योग आहे वर्षानुवर्ष तोटा सहन करून शेतकरी त्याच्या क्षेत्रामध्ये राहतो. आणि दुसरं वैशिष्ट्य जे तुम्हाला आम्हाला आज सुद्धा लागू होतं की शेती हा त्यानं स्वतःहून निवडलेला व्यवसाय नाही. अर्थात आपल्या भाषेत घरची हाई म्हणून करायची, नाहीतर शेती परवडते असं नाही. आज कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा की जनावर परवडतात का, तर ते म्हणजे परवडत नाही, घरचं दूध फक्त खायला मिळते. म्हणजे शेती जशी परवडत नाही, जनावर जशी परवडत नाहीत, तसा शेतकरी स्वतःच्या आयुष्याला आता पूर्णपणे कुठेतरी विटलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा काळात एक दिवा तुमच्या समोर उभा राहतो ते डॉक्टर विजयकुमार साहेबांच्या रूपात. जाता जाता फक्त 2 शेवटच्या कथा सांगतो मी, जे थोडं शेतीच्या संदर्भाने जसं वाचण्याचा प्रयत्न केला. शेतीच्या संदर्भात कोणी कविता लिहिल्यात का बघूयात म्हण, तर कविता भरपूर. आता जून महिन्यामध्ये पाऊस का पडत नाही, मला प्रश्न पडला. माझी आजी चंकोबा करायची. चंकोबा किती लोकांना माहित आपल्यापैकी? एकालाही माहित नाही. मला वाटतं तुम्ही थोडे स्टँडर्ड शेतकरी आहे. तर चंकोबा पाऊस पडायचा, पाऊस पडत नव्हता म्हणून करायचा. आता चंकोबा नेमका पालता झाला की पाऊस पडायचा, बरोबर? तर अशा काळामध्ये पावसागुम नावाचा एक पक्षी यायचा, जो पावसागुम म्हणून वरडायचा आणि त्यावेळी पाऊस पडायचा. आता पावसागुम यायचा बंद झाला, कारण पंजाबचे अंदाज चुकतायत का काय म्हणून पावसागुम सुद्धा कन्फ्युज झाला, बरोबर? आपण आता वरडावं का नको? कारण आपण वरडलो तर शेतकरी पेरणी करणं आपल्या नावानं बॉम्ब ठोकेल. त्याच्यापेक्षा वरडायला नको. आणि मी एक कविता वाचली की पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझं लई तानेलं जातकावं. पाणी 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 आणि पाण्याविना दाही दिशा आम्ही आणवाने. आणि आमचा आटपाडीचा एक कवी अनिल पाटील नावाचा, ते अनिल पाटील म्हटले की गाव उठाव झालेल्यांचं घर गाभाळ उचलताना उंबरट्यात दाटलेलं हुंक्याचं पाणी आणि टाचा खोडी जलबंद यातना सोसणाऱ्या मुक्या प्राण्यांची मागणी पाणी पाणी आणि पाणी. आता तुम्हाला एक सांगू, या कविता झाल्या, कविता लिहिणाऱ्याला पुरस्कार मिळाले, माहित आहे? कविता लिहिणाऱ्याला पुरस्कार मिळाले, शेतकऱ्यावर पिक्चर काढले त्यांना पुरस्कार मिळाले, शेतकऱ्यावर नाटकं रचली त्यांना पुरस्कार मिळाले, आणि आपला शेतकरी आहे तिथंच. मग कधी कधी शेतकऱ्याला कोणीतरी तत्वज्ञान सांगायला येतं, बाबांनो कष्ट करा, कष्ट केलं तर फळ 100% मिळतं. शेतकरी असं एकदा ऐकतंय आणि दुसऱ्या दिवशी गावात जाते, गावात कुठेतरी कीर्तन नाही तर तत्वज्ञान चालू असते कोणाचं तरी, आणि ते काय सांगते माहित आहे? जगात भावांनो पैशाला शून्य किंमत आहे, माणुसकीला किंमत आहे, लक्षात घ्या. पैशाला कोणी विचारत नाही. आणि मग शेतकरी म्हणते होय पैशाला कोणी विचारत नाही, म्हटलं पैसा कशाला मिळवायचा, ते घराकडे जाते. पण बांधवांनो, पैशाला जगात शून्य किंमत आहे हे सांगायला माणसं लाख रुपये येतात, माहित आहे? तेव्हा आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. शेतकऱ्यावर रडणारे काही पिक्चर आहेत, रौंदळ नावाचा मध्ये पिक्चर आला, माहित आहे? जो ऊस शेतकऱ्यांवर काढला होता. आता तो रौंदळ मधला नट रडताना आपल्याला बघायला मिळतो, ते रडायला पैसे घेत. तेव्हा शेतकरी आपला आहे तिथं आहे. मग मी काही एक गोष्ट वाचली की शेतकऱ्याच्या घरात कधी सोनं नाणं नाही, कायम उद्योगपतीच्या घरात नाहीतर कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या घरात सोनं नाणं बघायला मिळतं.
पण शेतकऱ्याला एक मात्र सांगितलं जातं की आपल्या शेतात सोन्याचा हंडा आहे. असतो का? एकानं हात वर करायचा ज्याच्या शेतात सोन्याचा हंडा सापडलाय का? बरं, नुकता असतो नाही तर तो सोन्याचा हंडा जागेवर थांबत नाही, जागा सोडतो म्हणे. तो जागेवर कधी थांबत नाही. मग एका शेतकऱ्यानं मरता मरता त्याच्या 2-4 पोरांना जवळ बोलावलं आणि पोरांना म्हटलं, हे बघा, मी तुम्हाला आयुष्यभर काही देऊ शकलो नाही, पण आपल्या शेतात सोन्याचा हंडा आहे, 10 एकराचा डाग आहे, कुठं मी पुरलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार नाही, तुमचा तुम्ही शोधा. पोराने अख्खं शेत खणून काढलं, त्यात काय हंडा सापडला नाही. शेताची मशागत चांगली झाली, त्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि पाऊस पडल्या त्यातनं पिकाचं उत्पादन चांगलं झालं. मग पोरांच्या लक्षात आलं सोन्याचा हंडा नाही, बापानं आपल्याला शेतातनं उगवणाऱ्या हिरव्या सोन्याबद्दल सांगितलं. मग शेतकरी हुशार आहे लक्षात आला आमच्या. कारण गावगाडा नावाचं त्र्यंबक कात्रेंचं एक पुस्तक आहे बांधवांनो, शेवटची 2 मिनिटं. त्याच्यामध्ये एक प्राचीन सुभाषित आहे. मी शेवटची 2 मिनिटं का म्हणतो माहिती आहे का? कारण थोड्या वेळानं भाऊच्या जवळ तुम्ही जाऊन म्हणशील ह्याला आणलाय कुणी, फक्त सांगा. कारण आम्ही तांत्रिक ऐकायला आलो, हे काय आमचं सांगायला लागले नवीन म्हणा. तर त्या गावगाडा नावाच्या पुस्तकामध्ये एक प्राचीन सुभाषित आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं की तथा शूद्र जन प्रायासु समृद्ध कृषीवला क्षेत्रोपभोग भूमध्ये वस्तीर ग्राम सज्ञता. याचा अर्थ असा की ज्याच्या वहितीला गाव आहे, जिथं पेरणीला योग्य जमीन आहे, जिथं शेतकरी आहेत आणि पुष्कळशे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव म्हणतात. आता आपल्याकडे शेती राहिलेली नाही, त्याच्यामुळे गावाचं गाव पण राहील का नाही सांगता येत नाही. थोडा विचार केला की फार पूर्वी कुणबी शब्दाचा समानार्थी शब्द होता बांधवांनो, शहाणा. जो कुणबी नसायचा, शेतकरी नसायचा, त्याला अडाणी म्हटलं जायचं. त्याची एक शेवटची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो की एक शेतकरी देवाला फार गंडवत होता म्हणे. देवाला जे सांगायचं मी तुला यावर्षी हे देतो, तो ते देत नव्हता. मग शेतकऱ्यावर देव संतापला आणि देवाने त्या वर्षी पाऊस पडला नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं. मग देवाकडे त्यानं परत प्रार्थना केली, देवा इथून पुढे मी जे ठरले ते तुला देणार. देव म्हटला ठीक आहे. मग देवाला सांगितल्यानंतर देवानं पाऊस चांगला पडला आणि पेरणी करायच्या आधी देवाला शेतकऱ्याने विचारलं, देवा मी तुला देणार, पण जमिनीच्या खालचं द्यायचं का वरचं द्यायचं तेवढं तू सांग. तर देवाने थोडा विचार केला. देव म्हटला खालचं काय नको, खाली मुळे असतात, वरचं दे. शेतकरी एवढा हुशार होता, शेतकऱ्याने शेंगा पेरल्या. कळलं? शेतकऱ्याने शेंगा पेरल्या आणि ठरल्याप्रमाणे देवाला पाला दिला वरचा, खालच्या शेंगा ठेवून घेतल्या. आता पुढच्या वर्षी परत पाऊस चांगला पडला. देवाला म्हटला, देवा या वर्षी काय देऊ दे. देव थोडा हुशार झाला. देव म्हटला, हे बघ तू लय गंडवतोस, एक काम कर, मला खालचं निम्म आणि वरचं निम्म द्यायचं. शेतकरी म्हटला ठीक आहे. मग त्या वर्षी शेतकऱ्यानं मक्का पेरली. मक्का खालच्या मुळ्या देवाला आणि वरचा मक्याचा तुरा आला होता देवाला, मक्का घरात. तर शेतकरी हुशार असतो, लक्षात घ्या. शेतकरी हुशार असतो, पण मार्केटमध्ये त्याची हुशारी कुठं जाते त्याच्यावर आपण थोडा विचार केला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं बऱ्याच वर्षांपूर्वी सायकलवरून दिल्लीपर्यंत ज्यांनी सायकल प्रवास केलेला होता, व्हीपी सिंग त्यावेळी पंतप्रधान होते आपल्या देशाचे, ते डॉक्टर विजय कुमार साहेब. खरं तर तुमच्या जीवनामध्ये मला वाटतं निश्चितपणाने दिशादर्शक म्हणून आहेत. त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून आपण या ठिकाणी बसून आहात, तेव्हा त्याचे आपण खरं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे. ज्याचा शेतीशी 0 संबंध आहे तो मला वाटतं भाऊ इथं 2 मिनिटं बसू शकत नाही, पण गेल्या 2 दिवसांपासून ही सगळी मंडळी या ठिकाणी बसून आहेत. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि थोडं शेतीच्या तांत्रिक बाजूच्या पलीकडचं मला काहीतरी बोलायची संधी दिली आणि मी या ठिकाणी बोललो, तुम्ही मला ऐकून घेतलं, याच्यासाठी सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण परवा एक वक्ते सांगत होते की त्यांच्या समोरची माणसं झोपली होती आणि खालनं एक चिठ्ठी आली की माणसं झोपलेले भाषण थांबवा. तर ह्या भादरानं वक्त्यानं खाली चिठ्ठी लिहून पाठवली, चिठ्ठीच्या मागे लिहिलं, समोरचे अजून दोघे जागे दिसत आहेत, ती जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मी बोलणार आहे. तेव्हा मी तसं काही करणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.